गोंयांत मायनिंग कंपनी परत सुरू जाल्या आणि ताजें काम जोरान सुरू आसा. The state government has approved a deal signed with Vedanta, allowing the company to start mining at a local mineral block. Local media reports say that Vedanta won the mining block through an e-auction. They added that the mining company has obtained the required clearances to start the operations. जरी हे कंपनीनी आपले काम जोरान सुरू केले असले तरी ताजो फायदो गोंयच्या लोकांक कितलो मेळटा हाचो मोठो प्रश्न आसा. पर्यावरणाचेर, गोंयच्या शेताभाताचेर, रानाचेर, न्हंयांचेर तर हाचो दुश्परिणाम आसातच. जितले वेगान ह्यो कंपनी माल काडटली तितले वेगान पर्यावरणाचो, शेताभाताचो, रानाचो, नदयांचो आणि जंगलाचो सत्यानाश जातालो. सरकार म्हणटा खणी सुरू जाल्यार रोजगार वाडटलो, पूण प्रत्यक्षात तशें कांयच दिसना. दिवचुली, सत्तरी आणि सांगे ह्या मायनिंग वाठाराचे लोक सांगता की नवे कामगार भायरून हाडटा आणि गोंयच्या लोकांक ह्याचो कांयच फायदो जायना. जुन्या कामगारांक ह्या कंपनीनी कामाचेर घेवना आणि ट्रक ड्रायव्हर, बार्जेर काम करणारे लोक आणि थोडक्यान व्यवसाय जे खणीचेर अवलंबून आशिल्ले ते आजुनूय बेकारूच आसा. ह्यो कंपनी जरी वेगान सुरू जाल्यो असल्यो तरी त्याचो फायदो फक्त कंपनीकूच वयता, पूण गोंयकारांक हाचो कांयच फायदो मेळना. लोकांचो ह्या खणीक विरोध असलो तरी खणी चालूच आसा. तरी मायनिंग खणी हो गोंयांत एक व्हड बिझनेस असलो तरी 2012 ते 2018 या दरम्यान खणीचेर सुप्रीम कोर्टान बंदी घातिल्ली आणि सगळे काम बंद आशिल्ले. सुप्रीम कोर्टान 88 खणीचेर बंदी घातिल्ली. हातून जवळपास सगळ्योच खणी कंपनी बंद पडिल्ल्यो. हाका लागून सगळ्यो मायनिंग एक्टिविटीज गोंयांतल्यो बंद आशिल्ल्यो. सुप्रीम कोर्टाच्या प्रमाणे ह्यो कंपनी गैरकायदेशीर इलिगल एक्टिविटीज करताल्यो आणि नियम पाळिनाशिल्ल्यो, म्हणून हाचेर सुप्रीम कोर्टान बंदी घातिल्ली. आणि हे बंदीन सुप्रीम कोर्टान सुमारे 88 मायनिंग कंपनीचे लीज रिन्युअल कॅन्सल केल्ले. सविस्तर गोष्ट अशी आसा की 2012 जस्टिस MD शाह आयोगान गोंयच्या मायनिंग कंपनी गैरकायदेशीर म्हणून अहवाल दिल्लो. हाचेर पेटिशन फायल केल्ले गोवा फाउंडेशनान. ह्या अहवालान सांगलेले की ह्यो कंपनी परवान्या भायर काम करता आणि काडपाच्या जास्त पेक्षा खनिज काडलो जाता. हाका लागून सरकाराक 35,000 कोटीचे नुकसान जाल्लो. म्हणून हेका लागून सुप्रीम कोर्टान सुमारे 88 मायनिंग कंपनीचेर लीज रिन्युअल करपाची रद्दी घातलेली. मायनिंग कंपनीन आपल्यो कंपनी बंद उडोवपाच्यो पडलेल्यो. हातूर वेदांता, सेजा गोवा, फॉमेंतो, VM सालगांवकर, चोगुलेन कंपनी, बांदेकर, डेपो अशा व्हडल्या व्हडल्या कंपनीचो समावेश आशिल्लो. निरीचो रिपोर्ट मागलेलो. निरीन रिपोर्ट दितकच मागीर फायनल कॅपिंग फायनल कॅपिंग जे एक्सट्रॅक्शन बी हे आसा न्हू, निरीचो रिपोर्ट घेतकच जातलें. तो पर्यंत मायनिंग ऑपरेशन चालू जावचें ना. बट वॉट इज रिमूव्ड कॅन बी ट्रान्सपोर्टेड एक्सपोर्टेड केला. बट मायनिंगच्यान एक्सट्रॅक्शन करच्या पयलीं निरीचो रिपोर्ट कंप्लीट घेतले. हे एक केला. मागीर काही ऑब्लिगेशन्स घाल्या अंडर आर्टिकल 21 लोकल एम्प्लॉयमेंट, मागीर एनवायरमेंट प्रोटेक्शन, अश्यो काही गजाली भितर घालल्या. पूण आता 2024 उपरांत ह्या कंपनीनी आपले काम परत सुरू केल्ले आसा आणि हे काम खूप जोरात सुरू आसा. आता ह्या कंपनीनी परत काम आपले कशें सुरू केले ते पळोवया. ह्यो मायनिंग कंपनी परत सुरू करपाक गोंया सरकाराचे आणि मायनिंग कंपनीचे खूप प्रयत्न सुरू केले. 2018 साली गोंय सरकारान नवे लीज सुप्रीम कोर्टा समोर दवरले, पूण सुप्रीम कोर्टान ते नाकारले गेले. मागीर सरकारान नवी पद्धती, नवी धोरणां रचयली. ती म्हळ्यार जे सुप्रीम कोर्टान लीज रिन्यू करपाक बंदी घातिल्ले तेच मायनिंग लीज गोंय सरकारान नवे पद्धतीन ऑक्शनार काडपाचो विचार केलो. आणि 2022 ते 23 साला सरकारान 88 जुन्या खणीचो मायनिंग लीज ऑक्शन सुरू केलो.
ह्या ऑक्शनाक मायनिंग कंपनीनी भाग घेतलो आणि ज्या कंपनीनी ऑक्शन जिंकलो त्या कंपनीक लीज मेळ्ळो. हातून वेदांता सिझागोवा ही कंपनी पहिली जाली जिका बिचोली मायनिंग ब्लॉक मेळ्ळो. तशेंच साळगांवकर शिपिंग कंपनीक शिरगांव मळी मिनरल ब्लॉक मेळ्ळो. राजाराम बांदेकराक मोंटी दे शिरगांव मायनिंग ब्लॉक मेळ्ळो. फोमेंतोक कालाय मायनिंग ब्लॉक मेळ्ळो. तशेंच JSW स्टील, काय इंटरनॅशनल आणि अशा बाकीच्या मायनिंग कंपनीकूय ऑक्शन मेळ्ळे गेले आणि तेंच्यांनी आपले काम गोंयान मायन करपाचे सुरू केले गेले. सरकारान जुन्या खणीचो ऑक्शन पयलीं सुरू केलो कित्याक तर त्या जाग्यार आदींच खणी आशिल्ल्यो आणि हेका लागून ते काम थोड्या वेळान जातले म्हणून. पण ज्या जाग्यार खणी ना त्या जाग्यार खणी करपाक जास्त वेळ आणि जास्त मजुरी लागतली म्हणून ते तेणेन मागीर करपाक दवरले. पोर्तुगीज काळात जरी मायनिंग हो एक व्हड उद्योग आशिल्लो पण ह्या काळान क्षेत्रात कमी वस्ती आशिल्ल्यो. ह्या वाठारान शेतां काजू बागायती अश्यो जमनी नाशिल्ल्यो आणि हाका लागून लोकांचेर तितलो परिणाम जायनाशिल्लो. पण आता हीच क्षेत्रां गांवांनी शेतांनी काजू बागायतींनी वाटल्या आणि मायनिंग कंपनीचे काम लोकांच्या जिवार येता. पर्यावरणाचो नाश, शेताच्या नुकसान आणि आरोग्याची समस्या ह्यो गजाली वाढल्यात. सरकारान आणि ह्या मायनिंग कंपनीनी जर ह्या बदलत्या परिस्थितीचो न विचार घेतलो तर गोव्याचे सुंदर निसर्ग आणि लोकांचे जीवन हे धोक्यात पडटले. खणीची धोरण बदलपाची आणि लोकांच्या हिताची राखण करपाची आता खूप गरज आसा. मुख्य म्हणजे आता आम्ही ज्या इथरसून सगळी झाडां कापलेली आसा आणि मागीर उजो घातलेलो पळयला ना, ती जी आसा ती एक मायनिंगची लीज एरिया. जी मायन जे आसा मिस्टर झाटी अँड मायनिंग कंपनी लिमिटेड म्हणून त्याची ती 72 हेक्टर्सांची, त्याचो नंबर आसा 28/53. आता हे जे चित्र वयर झाडां कापलेल्याचे त्याच्या नंतर झाड आयल्याचे दिसता हे बेकायदेशीर जाले. बेकायदेशीर अशा कारणान खातीर तांकां पोल्युशन कंट्रोल बोर्डान परवानगी कसलीच दिवंक ना. तरी आसतना तेंच्यांनी ते केले. ते केले हेचें कारण अशें की गोंयान आमच्या खंयच्या सरकाराचो कंट्रोल मायनिंगाचेर अजिबात ना. त्याच्यामुळे हे सगळी प्रकरणां घडटा. आता जी झाडां कापलेली आसा त्याच्या सकयल्या भागान बरोबर आमची दिवचलची न्हंय वयता, जिची लांबी जी आसा ना महाराष्ट्रान उगम पावून ती 15 किलोमिटर प्रवास करता आणि आमच्या मांडवीक वचून मेळटा. बरोबर ही न्हंय जी आसा ना ती त्या काठार आसल्या कारणा खातीर आता जर वयर कितें जालें जायत, झाडां कापली आणि कितें जालें जायत जाल्यार त्याचे प्रचंड मोठे दुष्परिणाम अशे जातले की पयली गजाल अशी जातली की टोटल सॉयल इरोजन जातलें. सॉयल इरोजन जाल्यामुळे ह्या न्हंयचे सिल्टेशनाचे मोठे प्रमाण जातले. सिल्टेशनाचे मोठे प्रमाण जाल्या कारणा खातीर मागीर ह्या न्हंयचो जो पूर येण्याचे आसा ते प्रचंड प्रमाण वाडटले आणि तो सकयल्या भागान दिवचले टावनान त्याचो दुष्परिणाम जाणवतलो. डिफॉरेस्टेशन जाल्या नंतर त्याचे टोटल जमनीची धूप जाता. त्याच्यानंतर पाणी जे आसा ते जमनीन झिरपाना, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर जे आसा ते रिचार्ज जायना आणि हे झाडाचो मारल्या कारणान खातीर प्रत्येक झाड म्हणजे अशें न्हय की ते आमकां झाड त्याच्या बदलाक दुसरे लायले. हो जो आसा ते अतिशय रॉंग कन्सेप्ट आसा, मिसकन्सेप्शन आसा ते. त्या झाडाच्या प्रत्येक मुळाकडे ज्या पद्धतीची इकोसिस्टम गेल्या कितल्याशा वर्सांच्या भितरसून जी निर्माण जाल्ली आसतना ती उद्ध्वस्त जाता, ती रिस्टोर करणे आर्टिफिशियल झाड लावन शक्य ना. वॉटर बॉडीज आसात, ही न्हंय आसा त्याच्या किनारपट्टीचेर असलेले जर झाडां कापपाक लागली जायत न्हंय वयतलीच, पण त्याच्या फुडें आनीक परिस्थिती अशी जातली की मोठ्या प्रमाणात आमच्या गोंयच्या समोर एक मोठो प्रश्न येवपाचो आसा आणि येणाऱ्या 5 वर्सांनी तो पाण्याचो प्रश्न आसा. त्या पाण्याच्या प्रश्नान एक जातलें की आमचें पाणी गोंयचें वयतलें. म्हणून हांव केन्नाय सांगता की खणी जाय काय पाणी जाय.